अहिल्यानगरमध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी लक्षवेधी आंदोलन करण्यात आले। शेतकरी कर्जमाफी, ऊस, कांदा, कापूस आणि दुधाचे दर, मराठा आणि इतर आरक्षण, निवडणुका बॅलेट पेपरवर घेणे आणि अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, अशा मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या। महाराष्ट्रातील शेतकरी सध्या अत्यंत कठीण परिस्थितीत असून कर्जबाजारी झाला आहे। दररोज सरासरी 3 शेतकरी आत्महत्या करत आहेत। त्यामुळे सरकारने तातडीने सरसकट शेतकरी कर्जमाफी करून बळीराजाला सुखी करावे। त्याचप्रमाणे मराठा, धनगर आणि इतर काही जातसमूह आरक्षणाची मागणी करत आहे। या संवेदनशील विषयांवर काही मंत्री बेताल विधाने करून वातावरण बिघडवत आहेत। मराठा समाजाला त्यांचा संविधानिक हक्क प्रदान करून मराठा आणि ओबीसी मध्ये कोणताही संघर्ष निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्याव्यात। दुधाला उत्पादन खर्चावर आधारित दर मिळावा। भेसळखोरांवर कारवाई करून दुधाचा दर 70 रुपये करावा। तसेच ऊसाला FRP नुसार दर देऊन 7 दिवसात पेमेंट देण्यात यावे आणि वजन काट्यांमधील भ्रष्टाचार थांबविण्यात यावा। या मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडने आज महाराष्ट्रभर लक्षवेधी आंदोलन केले आहे। जर या मागण्यांवर लवकर निर्णय झाला नाही तर पुढील दिशा ठरवली जाईल, असे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे आणि प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत यांनी सांगितले आहे। आज अहिल्यानगर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या समाजाच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने लक्षवेध आंदोलन करण्यात येत आहे। ज्या बाबी यापूर्वी सरकारने स्वतःहून जाहीर केलेल्या आहेत, म्हणजे कर्जमाफी करू, शेतमालाला हमी भाव देऊ, दुधाला 70 रुपये लिटर दर देऊ, कारखान्यावर चोरी ऊसाची होऊ देणार नाही, ह्या घोषणा या बाबी या सरकारच्या आहेत। मराठा आरक्षण देणार, धनगर आरक्षण तात्काळ देणार, ह्या मुख्यमंत्र्यांच्याही घोषणा आहेत आणि याच घोषणांचा त्यांना विसर पडला। 8 महिने झाले, 7-8 महिने झाले तरी त्यांना जाग येत नाही। महाराष्ट्रात दररोज 2 ते 3 शेतकरी आत्महत्या करतायत। अशा पद्धतीने या राज्यामध्ये अतिशय दुर्दैवी परिस्थिती आहे। शेतकरी अत्यंत कठीण परिस्थितीत आहे। यावर्षी प्रचंड पाऊस झाल्यामुळे अतिवृष्टी झाली आहे आणि त्यामुळे शेतीचे पिकं वाया गेलेले आहेत, शेत्या काही ठिकाणी वाहून गेलेल्या आहेत आणि त्यामुळे शेतकरी आणखीनच अडचणीत आलेला आहे। आणि म्हणून या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तत्काळ 50,000 रुपये हेक्टर प्रमाणे रक्कम नुकसान भरपाई म्हणून द्या, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, मराठा धनगर आरक्षण तत्काळ लागू करा। हे लागू करताना, हा प्रश्न सोडवताना समाजामध्ये मराठा, ओबीसी किंवा इतर जातीय संघर्ष होणार नाही, तेढ निर्माण होणार नाही याची काळजी ही सरकारने घ्या। अशा पद्धतीच्या मागण्या करत ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका, अशा पद्धतीच्या मागण्या करून आम्ही या ठिकाणी लक्षवेध आंदोलन करत आहोत। हे लक्षवेध आंदोलन म्हणजे थोडक्यात आम्ही शासनाला, राज्य सरकारला, मुख्यमंत्र्यांना लक्ष करून देतोय की आता तुम्ही या बाबी समजून घ्या, अन्यथा येणाऱ्या 15 दिवसामध्ये आम्ही मुख्यमंत्री महोदय आणि त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी महोदयांना आता लक्ष करणार आहोत आणि ते लक्ष कशा प्रकारचं असेल हे संभाजी ब्रिगेडचा इतिहास सर्वांना सांगतोय। त्याचबरोबर परवा आमच्या नेवासे इथल्या वडुले इथला बाबासाहेब सरोदे या तरुण शेतकऱ्यानं अक्षरशः कर्जमाफीला घोषणेला कंटाळून त्यानं आत्महत्या केली। आत्महत्या करताना त्यांनी जो व्हिडिओ प्रसारित केला त्यामध्ये ते स्पष्टपणे सांगतायत की कर्जमाफी होत नाही, मी अतिशय अडचणीत आलोय। त्यांनी स्वतःचं जीवनाचं बलिदान दिलंय। महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना विनंती आहे, संभाजी ब्रिगेडची विनंती आहे की आत्महत्यासारखा मार्ग अवलंबू नका, आत्महत्या करू नका। अडचण आहे, संभाजी ब्रिगेडला संपर्क करा, संभाजी ब्रिगेड आपला प्रश्न सोडवेल। आज 21 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडच्या वतीने लक्षवेध आंदोलन छेडण्यात येत आहे। हा लक्षवेध याच्यासाठी आहे की देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस सत्तेत नव्हते त्यावेळेस त्यांनी याच्यातल्या बऱ्याचशा मागण्या त्यांनीच केलेल्या होत्या आणि आम्ही त्यांचं लक्ष वेधतोय की देवेंद्रजी, तुम्ही आता सत्तेमध्ये आहात, मुख्यमंत्री आहात, सरकारमध्ये आहात। सरकार हे मायबाप असतं, शेतकरी, कामगार, कष्टकरी सर्व समाज अडचणीत आहे। तुम्ही 2024च्या आताच्या विधानसभेत प्रचारात सांगितलं होतं की मी सत्तेवर आलो तर शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करेल। सत्तेवर येऊन तुम्ही 8 महिने झाले, शेतकरी खूप अडचणीत आहे, तुम्ही तात्काळ कर्जमाफीचा निर्णय घ्या म्हणून आम्ही तुमचं लक्ष वेधतोय। तुम्ही 12 वर्षापूर्वी मराठवाड्यामध्ये सोयाबीन दिंडी काढली होती पाशा पटेल साहेबांनी तुम्ही 12 वर्षापूर्वी मागणी केली होती सरकारला की सोयाबीनला 8,000 रुपये दर द्या आणि 12 वर्षानंतर तुमचीच मागणी तुम्हाला करतोय, तुम्हाला आठवण आणून देतोय, तुमचं लक्ष वेधतोय की त्या शेतकऱ्यांना तो 8,000 रुपयाचा दर आता द्या। तुम्ही विधानसभेत सांगितलं होतं दूध उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, त्याला 70 रुपये दर दिला पाहिजे।
आणि आम्ही तेच मागणी आज करतोय तुमच्याकडे, तुमच्या हातात आहे, तुम्ही करा ते. दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी 70 रुपये लिटरला तुम्ही दर द्या. तुम्ही 2014च्या विधानसभा प्रचारात सांगितलं होतं पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर समाजाला आरक्षण देईल. तुमच्या किती कॅबिनेट झाल्या हे तुम्हाला आम्ही लक्षात आणून देतोय, त्याचा लक्षवेध आहे. तुम्ही मराठ्यांना आरक्षण देतो म्हणले, फसवं आरक्षण दिलं, ते चालत नाहीये. मराठ्यांना कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे. ज्यावेळेस आरक्षणाची मागणी तीव्र होते त्यावेळेस तुम्ही सरकार पुरस्कृत काही लोक पेरता आणि समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करता, वादविवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करता. हे चांगलं नाही. आम्ही त्याच्याकडे तुमचं लक्ष वेधतोय आणि याच्यासाठी आमच्या सर्व मागण्या या सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आहे. या लक्षवेधीमधून तुम्हाला जर लक्षात आलं नाही आणि तुम्ही जर जागे झाले नाही तर निश्चित येणाऱ्या काही दिवसामध्ये संभाजी ब्रिगेड तीव्र लक्षवेध करेल. सर्वांना सस्ने जय जाऊ. आज महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने लक्षवेधी आंदोलन करण्यात येत आहे. या महाराष्ट्रात जन्मलेला, महाराष्ट्रातल्या मातीचा शेतकरी हा दिवसेंदिवस मातीत चालला आहे. शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळत नाहीये. शेतकरी दिवसेंदिवस अवस्था दयनीय होत चालली आणि सरकार शेतकऱ्याकडे, कष्टकऱ्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी सर्व राज्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर लक्षवेधी आंदोलनासाठी बसलेलो आहोत. खरं तर या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न असताना सुद्धा सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. या शेतकऱ्यांना, कष्टकऱ्याला न्याय न देण्याचं काम हे करत आहे. मग त्यामध्ये शेतकरी असेल, त्याचबरोबर कष्टकरी समाज असेल, युवक वर्ग असेल, विद्यार्थी असेल, या सर्व समस्यांनी ग्रस्त असणारे लोक असताना सुद्धा सरकार मुद्दामून कानाडोळा करत आहे. त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये अनेक समाजाचे, मग मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, धनगर आरक्षणाचा प्रश्न असेल, त्याचबरोबर ओबीसी मध्ये आम्ही जे मराठा आरक्षण ओबीसी मध्ये मागतोय तो प्रश्न असेल, हा प्रश्न सुद्धा सरकार प्रलंबित ठेवतंय, जाणीवपूर्वक देत नाही का काय असे शंका आल्यामुळे आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर हे लक्षवेधी आंदोलन केलेलं आहे. आणि आमच्या या निमित्ताने सरकारला नम्र विनंती आहे का जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही, सरकारने आमच्याकडे दुर्लक्ष केलं तर यापुढे अतिशय तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी ही सरकारची राहील, हाच या निमित्ताने सरकारला इशारा देतो. यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष राजेश्री शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष सुदाम कोरडे, जिल्हा महासचिव निलेश बोरुडे, श्यामजरे, अरविंद गेरंगे यांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.